हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि हे तुम्ही बघू शकताय काय आहे तर फोन आज नवीन आलेला आहे आपला मोटो G84 5G. आणि ह्याचा हा अनबॉक्सिंग व्हिडिओ असणार आहे. मी काय अनबॉक्सिंग व्हिडिओ कधी केलेला नाही, त्यामुळे हा पहिलाच अनबॉक्सिंग व्हिडिओ आपला. बट आता आपण बघूयात काय काय आहे बॉक्समध्ये. आणि कंपनीचा जो बॉक्स आहे तो एकदम स्लिक आहे. स्लिक म्हणजे बाकीचे जसे फोनचे बॉक्स येतात तसा नाही आहे, एकदम असा जाडा बॉक्स नाही आहे, पण छोटासा बॉक्स आहे. त्यामुळे आता बघूया याच्यात काय काय येतं, चार्जर वगैरे वगैरे मला पण नीट माहीत नाही. आणि हा टॅग पण आपल्याला काढायला लागणार आहे, बारकोडवाला पण. सो लेट्स सी. आणि फोन पिंक का घेतला आहे मी असं तुम्ही म्हणत असाल, कारण माझ्या पिनकोडवरती हाच फोन अवेलेबल होता. बाकी फोनसोबत कवर पण येतं आहे, ट्रान्सपरंट आहे, ही पण एक चांगली गोष्ट आहे. आधीच्या मोटोच्या फोनला यायचं ना, माझ्याकडे मोटो G5S+ आणि मोटो G4 समथिंग असं काहीतरी 2-3 फोन होते मोटोलाचे मी आधी वापरलेले. त्याच्यानंतर मी पूर्णपणे रेडमीवरती शिफ्ट झालो आणि रेडमीचेच फोन माझ्याकडे येत होते. पण हँड म्हणजे काय म्हणतात त्याला, जो काही आपला युजर एक्सपिरियन्स आहे तो पण भारी आहे, लाईट वेट आहे एकदम. केस घातल्यानंतरसुद्धा लाईट वेट आहे. आणि ही त्यांची जी मोटोरोलाची केस येते ही पण चांगली आहे. म्हणजे कॅमेऱ्यासाठी प्रोटेक्शनसाठी जर बघायला गेलं तर तुम्ही इथे बघू शकताय, कॅमेऱ्याला चांगला कवर करतो आहे ही केस. म्हणजे असाचा असा ड्रॉप झाला तरी पण काही प्रॉब्लेम नाही येणार. आपण काही ड्रॉप टेस्ट वगैरे करणार नाही हो. लेट्स रिमूव्ह दिस. स्मूथ. सो पहिले तर आता मी बाकी बॉक्समध्ये काय आहे ते पण बघतो. तिथपर्यंत आपण हा फोन साईडला ठेवूयात. बाकी मोटोरोलाने काय काय पाठवलेलं आहे बॉक्समध्ये बघूयात आपण. आणि हे इजेक्टर पिन आहे सिम ट्रेची. त्याच्यानंतर आपल्याला हे आय थिंक युजर मॅन्युअल टाईप काहीतरी दिसतं आहे. मीट युअर मोटो G84 G4वरून मी डायरेक्ट G84वर गेलो आहे. सो ह्याच्यामध्ये सिम कार्ड हायब्रिड सिम स्लॉटच आहे, त्यामुळे तुम्ही एक तर मायक्रो SD कार्ड टाकू शकता किंवा सिम टाकू शकता. बट हा जो G84 आहे ह्याच्यासाठी बेस्ट आहे की ह्याचं जे स्टोरेज आहे ते 256 GB आहे. सो इनबिल्ट स्टोरेजच चांगला आहे, त्यामुळे काय SD कार्डची गरज तशी लागणार नाही. आणि चार्जर पण आलेला आहे याच्यासोबत. इयरफोन्स ॲज युज्युअल आता कोणत्याच फोनसोबत येत नाहीत, बट चार्जिंगसाठी USB-C टाईप आहे बहुतेक. हां, USB-C टाईप केबल आलेली आहे. आणि केबलची लेंथ ठीकठाक आहे, म्हणजे फार लांब नाही आहे बट पुरेशी आहे. सो मोटोनी चार्जर पाठवलेला आहे, इजेक्टर टूल पाठवलेला आहे आणि आपल्याला कवर सकट फोन पाठवलेला आहे. तर मंडळी, बॉक्स बघता आत्ता लक्षात आलं की हा जो कलर आहे हा पिंक नाही आहे, म्हणजे ॲक्च्युली पिंकचीच शेड आहे, पण याचं स्पेसिफिक नाव आहे विवा मॅजेंटा आणि पॅन्टोन सर्टिफाईड कलर आहे. हा मोटोरोलाचा स्पेसिफिक काहीतरी टायअप वगैरे आहे. सो दिस इज विवा मॅजेंटा. बट मी याच्यासोबत एक केस पण मागवली आहे, कारण मला तो मॅजेंटा कलर नाही आवडणार आहे. सो आणि माझ्या पिनकोडवरती हाच कलर अवेलेबल होता, डिलिव्हरेबल होता, आमच्याकडे कोकणात हाच येणार होता. सो मी त्याच्यासोबत एक ब्लॅक झॅप केस पण मागवलेली आहे. या दोन्ही गोष्टींची लिंक मी टाकत आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फोन बघू शकता आणि घेऊ शकता. ह्याच्यातल्या सगळ्या ज्या गोष्टी मोटोरोलाने पाठवलेल्या आहेत, हे प्रत्येक गोष्टीचे केसिंग आणि कवर्स आणि हे सगळे बॉक्सेस, ह्याचं पण, त्याच्यानंतर ह्याचं पण हे केसिंग चार्जरचं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इको फ्रेंडली आहेत. त्यामुळे ती एक चांगली गोष्ट आहे मोटोरोलाची. आणि आत्ता या सेगमेंट्समध्ये आता सगळे फोन्स जे आहेत ते ऑलमोस्ट सगळे फोन चार्जर्स पाठवत नाही आहेत. मोटोरोला इज द ओनली कंपनी जे की अजून पण चार्जर्स पाठवत आहेत. सो दॅट इज द बेस्ट थिंग. आणि आता ह्याचा आपण ऑन करूयात. सो आपलं नॉर्मल, माझ्या मते मोटोरोलाचं ते एक स्टार्टअप असणार आहे याच्यात पण अजून, ते हॅलो मोटोवालं, जे की मला G4S+ आणि G5S+ माझ्याकडे होता त्याची आठवण करून देईल बहुतेक. सो लेट्स सी. प्रोटेक्टेड बाय थिंक शील्ड. Hello Moto.
सो थोडंसं पहिले एक बेसिक स्टार्टअप मी करून घेतो आणि मग तुम्हाला अपडेट देतो. कवर मागवलेलं आहे मी, शॉकप्रूफ केज आहे, तुम्ही बघू शकता इथे सर्टिफाईड लिहिलेलं आहे शॉकप्रूफ. तर आता आपण हे पण ओपन करूयात. कवरची क्वालिटी पण तुम्हाला एकदा दाखवतो काय आहे कशी आहे. सो तुम्ही मोटो G4 नाही G84 G4च येत आहे माझ्या तोंडामध्ये बिकॉज मला त्याची सवय लागली. ओ प्रिटी गुड. तर म्हणजे आता हे थर्माकोलचं एक कवर होतं याच्यात, फक्त ते काढून टाकलेलं आहे मी. आणि एकदम सॉफ्ट, बॅक साईडला पूर्ण सॉफ्ट शेल आहे, हातात ग्रिप करायला पण चांगली आहे आणि आतल्या बाजूनी पूर्ण छान फोनला ग्रिप करून ठेवेल. आणि पॉवरचं बटन, व्हिडिओचं बटन पण आहे. त्याच्यानंतर हे जे कॅमेऱ्याचा आपला जो स्लॉट आहे तो एकदम परफेक्टली याच्यात हे आहे बिल्ड केलेला आहे. आणि मोटरोलाची जी केस आहे, ही मोटरोलाची केस तुम्ही बघू शकता, ही एकदम तशी बघायला गेलं तर ह्याच्या तुलनेत खूपच कमी शॉकप्रूफ वगैरे आहे, म्हणजे रिस्क आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर ह्याला हे सुद्धा एक प्रोटेक्शन आहे. सो हे जे कवर आहे मी सेपरेट विकत घेतलेलं, ह्याला कॅमेरासाठी इथे एक एक्सटर्नल तुम्हाला एक प्रोटेक्शन मिळतं आहे आणि मोटरोलाच्या केसला ते नाही आहे. त्यामुळे तुम्ही डेफिनेटली का दुसऱ्या केससाठी जा जर का तुम्ही हा फोन घेत असाल तर. मित्रांनो तुम्ही आता बघू शकताय फोन सुरू झालेला आहे आणि फोनचा जो टचचा फील आहे तो एकदम मक्खन, म्हणजे इतका स्मूथ आहे. आणि डेफिनेटली मोटोचा एक ॲप ड्रॉवरचा सीन, सो तो मला खूपच आवडतो. आणि मी ह्याच्यामध्ये ते बॅकचं बटनसाठी असा एक तर स्वाईप बॅक केल्यानंतर ते होतं, पण मी ही डिफॉल्टवाली सिस्टीम बॅक बटनवाली सिस्टीमच ठेवली आहे बिकॉज मला तीच आवडते. आणि हे तुमचे ॲप हे ते वगैरे वगैरे. बाकी ओव्हरऑल फोनचा रिव्ह्यू मी आपला वापरल्यानंतर देईन, कसा आहे, कॅमेरा कसा आहे, हीटिंग वगैरे वगैरे, साऊंड, बाकी सगळं. आणि हे तर ब्लॅक कवर टाकल्यानंतर तुम्ही फोन बघू शकता किती मस्त वाटतं आहे. आणि ही एक त्या मॅजेंटा कलरची जी बेझल येते अशी छोटीशी इकडनं, ती पण एकदम प्रीमियम वाटते अशी. सो फोन आणि कवर दोन्ही पण आत्ता लुक्स आणि याच्यामध्ये एक नंबर आहे. बाकी स्पेसिफिकेशन्स वाईज पण खूप छान फोन आहे हा. ओव्हरऑल स्पेसिफिकेशन्स तुम्हाला बरेच व्हिडिओ मिळून जातील. हा मी टोटली अनबॉक्सिंग रिलेटेड व्हिडिओज ठेवलेला आहे, त्यामुळे आता आपण अनबॉक्सिंगचाच ठेवूयात हा व्हिडिओ. आणि बाकी स्पेसिफिकेशनमध्ये मी जात नाही आहे, तुम्ही ते बघू शकताय. बट आय रेकमेंड दिस फोन, कारण मी स्वतः घेतला आहे, म्हणजे मी त्याच्यासाठीच घेतला आहे. व्लॉगिंगसाठी स्पेशली मी घेतला आहे. 1080 60 FPS आता मला करायचं आहे. सो येस, आय रेकमेंड दिस फोन. इफ यू वॉन्ट इट देन तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आपली, आणि हे कवरची लिंक पण तुम्हाला मिळून जाईल. सो थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर, आणि भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.